कटोरी ब्लाऊजला योकपट्टी कशी लावायची ते दाखवत आहे. इथे बघा अस्तर जोडलेलं आहे याला सरळ बाजूने, आणि अस्तर लावतानाही बघा इथे जराशी गॅप दिसते आहे. अशा प्रकारे अस्तर जोडून घ्यायचं, म्हणजे हे पलटल्यानंतर आणि ही योकपट्टी इथे लावल्यानंतर कुठेही आपल्याला अस्तर दिसणार नाही. आता ही इथे योकपट्टी कटोरीच्या साईडला ठेवायची आणि शिलाई देऊन घ्यायची. हे दोन टोकं जोडून घ्यायचे आणि हे ब्लाऊजचं तिसरं टोक हे एकत्र करून शिलाई द्यायची. आता याला ओव्हरलॉक करून घेणार आहे. इथे ओव्हरलॉक केलेला आहे. आता दाब शिलाई देऊन घेऊयात. ही जी बाजू आहे ती खाली घ्यायची. आता हे बघा इथे वाकडं दिसतंय ते सरळ करून घ्यायचं. म्हणजे हा भाग एकदम सरळ दिसला पाहिजे, नाहीतर हे जादा जर कापड झालं तर इथून शोल्डर उतरू शकतो.